हॅलो डिअर मैत्रिणींनो, कशा आहात? मी तुमची सोनाल जाने. आज आपण पुन्हा एकदा सिंपल आणि साधी अशी मेहंदी डिझाईन शिकणार आहोत. मेहंदी डिझाईन शिकणार आहोत. तरी त्यापूर्वी मेहंदी डिझाईन सांगण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सोनाल जाने या यूट्यूब चॅनलवर. चला शिकूया. आधी हे बघा, सिंपल असं मेहंदी डिझाईनमध्ये खूप काही असतं. सिंपल जसं लहान मुलांना लावायचं झालं तर लहान मुलांचे हात छोटे छोटे असतात, त्यांच्यानुसार लावायचे असतात. हे बघा, मी तुम्हाला डिझाईन दाखवते. हे बघा, आधी हा हे कल काढताना सर्कल, हे बघा असं पूर्ण करायचं, असं पूर्ण काढायचं. आणि छोट्या मुलांचे हात एकदम नाजूक आणि छोटे छोटे असतात, त्यामुळे तुम्ही ऑर्गॅनिक मेहंदीचा यूज करा, कोनचा यूज करा. हे बाहेरचे मेहंदीचा कोण नका यूज करू, कारण की ते खूप दिवसाचे असतात आणि छोट्या वडांची त्वचा नाजूक असते, त्यामुळे थोडं त्यांना पाहावं लागतं. तर हे बघा, आता याच्यावर आणखीन एक पुन्हा आपण सर्कल करून घेऊया. हे बघा, माझा मेहंदीचा कोन करण्याची स्टाईल बघा. तुम्ही असा हात लावून सुद्धा असं कोणाला नाही जमत एकदम असं परफेक्टली पकडायला, तर तुम्ही असा हात लावून सुद्धा मेहंदी काढू शकता. म्हणजे त्यामुळे स्पीड आणि नॉर्मल स्पीड याचा आणि मेहंदी काढताना आपण नेहमी अंगठ्याचा जास्त यूज करावा लागतो. तर आपण जर असा हात लावला तर तर आपली मेहंदी जास्त बिघडत नाही. हे बघा, मी असा हात लावून, कारण की मला सवय आहे, मी नेहमी मेहंदी प्रॅक्टिस करते. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग प्रॅक्टिस करा. हे बघा, हे फ्लावर बनवते आहे मी, पाकळ्या बनवते आहे, जसं छोट्या मुलांना आवडतं तसं. कारण की मलाही 2 मुले आहेत, त्यांनाही मेहंदी लावायचा खूप वेळ आहे, शौक आहे. वेगळं अशा प्रकारे मग आणखीन एक सर्कल करून घ्यायचा. हे बघा, तुम्ही हे फील करू शकता, किंवा तुम्हाला फील नसेल करायचं तरीही चांगलं दिसेल. आणि आणखीन याच्यावर मोठ्या मोठ्या लिव्स काढून घ्यायच्या, पाकळ्या काढून घ्यायच्या, म्हणजे हे आणखीन मोठं फ्लावर दिसेल. हे बघा, हे सर्कल मेहंदी म्हणतात त्याला. हे सर्कल छोट्या मुलांच्या हातावर सर्कल मेहंदी छान दिसते, त्यामुळे अशाच पद्धतीने वेगवेगळे फ्लावर्स काढायचे. आणि असेच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. सोनाली सबस्क्राईब करा. थँक्यू.